सरपंच संतोष देशमुख हत्येच्या निषेधात पंढरपूरमध्ये जनआक्रोश मोर्चा आज काढला जाणार आहे आणि मोर्चाला स्थानिक पंढरपूरकर मोठ्या संख्येने प्रतिसाद देतील अशी शक्यता आहे। देशमुख कुटुंबीय सुद्धा मोर्चाला उपस्थित राहणार आहेत। सुरेश धस आणि जरांगे पाटील यांच्या उपस्थितीबाबत मात्र साशंकता आहे असं म्हटलं गेलंय। या प्रकरणाच्या निषेधात भव्य जनआक्रोश मोर्चा पंढरपूरमध्ये काढला जाणार आहे आणि देशमुख कुटुंबीय, आमदार सुरेश धस, मनोज जरांगे पाटील यांची उपस्थिती या सगळ्यासाठी आता असते का हे पाहावं लागेल। आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी माऊली डांगे यांच्याकडून। माऊली, जरांगे पाटील किंवा धस उपस्थित राहणार आहेत याबाबत आता काही स्पष्टता आलेली आहे का आणि एकंदरीत मोर्चाचं स्वरूप कसं असणार आहे? आपण एकंदरीत बघितलं तर पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यामधील पहिला मोर्चा। अनेक मोर्चे जिल्ह्यामधून प्रचंड प्रमाणामध्ये मोठ्या संख्येने निघाले होते, परंतु महाराष्ट्र सकल मराठा समाज व बहुजन समाजाच्या वतीने पंढरपूर व सोलापूर यांच्या वतीने आज पंढरपूरमध्ये जन आक्रोश मोर्चा 10-11 वाजता निघणार आहे। एकंदरीत आपण बघितलं तर संतोष देशमुख यांचं कुटुंब आणि मनोज जरांगे पाटील, सुरेश धस हे सुद्धा उपस्थित राहणार होते, परंतु आपण एकंदरीत बघितलं तर या मोर्चाला जरांगे पाटील, सुरेश धस हे उपस्थित राहतील की नाही याची आता मात्र साशंकता लागलेली आहे। आणि हा जो मोर्चा 11 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकामधून ते स्टेशन रोड व तहसील कार्यालयामध्ये तहसील कार्यालयावर धडकणार आहे। आणि आता आपण एकंदरीत बघितलं तर या मोर्चाला आता 11 वाजता सुरुवात होणार आहे। अगदी, तेव्हा पुढचे तपशील तुमच्याकडून घेऊन तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।